नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. 2000 कोटी प्रकरणामधून क्लीन शीट मिळालेल्या ममता कुलकर्णीचा 25 वर्षांनी भारतात आगमन. सलमान खान आणि शाहरुख खानच्या करण अर्जुन चित्रपटामध्ये अभिनेत्री काजोल बरोबर सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारणारी ममता कुलकर्णी मायदेशी परतली आहे. अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय गटामध्ये सहभागी असल्याच्या प्रकरणामधून क्लीन शीट मिळाल्यानंतर ही अभिनेत्री मुंबईत परतली आहे. तब्बल 25 वर्षांना ही अभिनेत्री मायदेशी परतली आहे. बुधवारी या अभिनेत्रीचा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपण भारतात परतल्याची माहिती दिली. भारतात परतल्यानंतर आपल्याला फार भरून आल्यासारखं वाटत असून आपण भावुक झालो आहोत असं म्हणत तिनं मुंबईचा आमची मुंबई असा उल्लेख केलाय. मुंबई उच्च न्यायालयानं ममता बॅनर्जीला 2016 साली समोर आलेल्या ठाण्यातील एका अंमली पदार्थ तस्करी प्रकरणामधून निर्दोष मुक्तता केलं. या प्रकरणामध्ये ममताचा जोडीदार विक्की गोस्वामी हा सह आरोपी होता. विकीनं केनियामध्ये इतर तस्करी संदर्भातील एका बैठकीला हजेरी लावली होती असा ठपका ठेवत अभिनेत्रीवरही आरोप करण्यात आलेला. या प्रकरणात अभिनेत्रीचाही सहभाग असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. त्यामुळेच तिला केनियामधून पुन्हा भारतात आणून चौकशी करण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केलेली आहे. मात्र कोर्टानं ममताला निर्दोष मुक्त केल्यानंतर ती भारतात परतली. Hi guys, this is Mamta Kulkarni and I just come to India, Bombay, Mumbai, Amchi Mumbai after 25 years and I'm really nostalgic of the whole journey that I went out of India in the year 2000 and exactly at 2024 I'm here. And I'm really overwhelmed and I don't know how to express it. I'm emotional. In fact, when the flight landed, or before the flight landed, I was seeing on my left, right, and I saw my country from the top after 24 years and I became emotional. I had tears in my eyes. I kept my foot outside International Mumbai Airport and I again became extremely overwhelmed and